सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विविध पक्ष संघटनांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चा। या महामोर्चाद्वारे सनातन आणि आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागा विक्री व्यवहाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी। कोल्हापुरातील सकल जैन समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यंदा उसाला प्रति टन 3,450 रुपये दर देणार। गळीत हंगाम शुभारंभावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची घोषणा। दक्षता जनजागृती सप्ताहाला आजपासून सुरुवात। जिल्हाधिकारी अमोल येडगेंसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ। आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांकडील मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केल्यानं आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक।